नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जी मराठी व्याकरण 25 प्रश्नांची सिरीज सुरू केली, त्या सिरीजमध्ये आज आपल्याला 51 ते 75 पर्यंत असे एकूण आपल्याला 25 प्रश्न बघायचे. संपूर्ण प्रश्न बघणारे नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. ठीक आहे, चलो पहिला प्रश्न काय सांगतो बघा. ऱ्हस्व आणि दीर्घ स्वरांना अक्षरांना उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधींना काय म्हणतात. म्हणजे एखादा आता आपण उदाहरणार्थ लिहूया बघा. हा ऱ्हस्व स्वर आहे, ऱ्हस्व आणि हा दीर्घ आहे. हा ऱ्हस्व आहे, हा दीर्घ आहे, बरोबर ना. हा ऱ्हस्व, हा दीर्घ. आता यांचा उच्चार करायला किती कालावधी लागतो, म्हणजे उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात. तर ऱ्हस्व आणि दीर्घ या स्वरांच्या अक्षरांचा उच्चार करणाऱ्या कालावधीला काय म्हणायचं, तर मात्रा असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं तर मात्रा असे म्हणतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, श श स या वर्णांना काय म्हटलं तर श श स बघा. उष्मे, महाप्राण, स्वतंत्र, अर्धस्वर. तर श श स यांना म्हणायचं उष्मे म्हणायचं. काय म्हणायचं तर उष्मे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अनुस्वार आणि विसर्ग. आता तुम्ही म्हणता आणि हा बरोबर आहे, काय हरकत नाही, पण मी डायरेक्ट अनुस्वार म्हणलं आणि याला विसर्ग म्हणलं. ह्या दोन वर्णांना असेही म्हणतात, पण काय म्हणतात त्यांना. अनुस्वार म्हणतात, स्वर म्हणतात, स्वरादी म्हणतात की व्यंजने म्हणतात. तर अनुस्वार आणि विसर्ग या दोन्ही वर्णांना काय म्हणायचं, स्वरादी असं म्हणायचं. बाकी त्याला काहीच म्हणत नाही. मग याचं योग्य उत्तर काय, तर फक्त क बरोबर असणार आहे. त्याचं काय असणार आहे, फक्त क बरोबर हे योग्य असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी कठोर वर्णांचा गट कोणता आहे. कठोर वर्णांचा गट बघा इथं ग न म द ध ब, त्याच्यानंतर क ट प आणि ग ज ब. तर कठोर वर्णांचा गट आहे क ट प. मग कठोर वर्ण कोणकोणते बघा. कठोर क, च, ट, त आणि प. ठीक आहे, सगळ्यांचा पाय मोडून, कारण व्यंजने पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. क ख, च छ, ट ठ, त थ आणि प फ. कठोरला आणखीन एका नावाने ओळखलं जातं. कठोरला आघोष वर्ण असं देखील म्हणतात. काय म्हणतात तर आघोष वर्ण असं देखील म्हणतात. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वरांचा आधार घ्यावा लागतो. बघा खूप महत्वाचं. खालीलपैकी कोणत्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी तुम्हाला स्वरांचा आधार घ्यावा लागणार आहे. उदाहरणार्थ उदाहरणार्थ क हा शब्द आहे. क क हे काय तर व्यंजन आहे, बरोबर ना. आणि व्यंजन क मध्ये जेव्हा मी अ मिसळला तेव्हा तयार काय झाला, क तयार झाला. क मध्ये ज्या वेळेस आपण रस्वई मिसळतो त्यावेळेस तयार काय होतं, की तयार होतं. क मध्ये ज्यावेळेस आपण रस्व उ मिसळतो त्यावेळेस काय तयार होतो, कु तयार होतो. म्हणजे खालीलपैकी कोणत्या वर्णांचा म्हणजे व्यंजनांचा उच्चार करताना शेवटी जे स्वरांचा आधार घ्यावा लागतो त्यालाच व्यंजने म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं, व्यंजने. कारण बघा इथं हा क आहे, हा क काय तर मूळचं व्यंजन आहे. का बरं व्यंजन, तर इथं पाय मोडलेला आहे. व्यंजने पाय मोडून लिहिता. हा अपूर्ण उच्चाराचा आता सध्याला पूर्ण उच्चाराचा नाही येतो, म्हणजे अर्धाच येतो. ज्यावेळेस तो त्याच्यामध्ये स्वर मिसळला जाईल त्यावेळेस त्याला अक्षर प्राप्त होतं. त्यावेळेस त्याला काय म्हणतात, अक्षर म्हणतात त्याला. सॉरी, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अक्षर म्हणायचं. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर व्यंजन असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. श आणि न्य ह्या वर्णांना वर्णमालेत कोणी स्थान दिलं. दादोबा, दामले, सबनीस आणि चिपळूणकर. तर श आणि न्य ह्या वर्णांना सबनीस यांनी स्थान दिलेलं आहे. श आणि न्य यांना स्थान कोणी दिलं तर सबनीस यांनी. ठीक आहे, नेक्स्ट. बघा अनुस्वार विसर्ग ह्या यांना व्याकरणात काय म्हटले जाते. हा प्रश्न रिपीट झालाय, आपण घेतलाय. फक्त तिथं अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर, ड बरोबर असे ऑप्शन होते. आता इथं डायरेक्ट आहे अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणायचं, स्वरादी. यांना काय म्हणायचं, स्वरादी म्हणायचं. अनुस्वार आणि विसर्गांना. ठीक आहे, नेक्स्ट. मराठी वर्णमालेत एकूण महाप्राण किती. महाप्राण, महाप्राण कशाला म्हणायचं रे, तर ज्यामध्ये ह ची छटा असते, ज्यामध्ये ह ची छटा असते त्याला काय म्हटलं जातं रे, महाप्राण. बरोबर ना. मग आता महाप्राण कोणकोणते बघा. एकूण महाप्राण 14 आहे, पण कोणकोणते ते बघा. आता क, च, ट, त आणि प हे महाप्राण आहे का, नाही. याची फोड क ख, च छ, ट ट,
त, थ, प आणि फ. बघा हे महाप्राण आहे. हा, याच्यामध्ये ह येतो. हे झाले 5. हे झाले 5. ओके. त्यानंतर बघा ग, ज, ड, द आणि ब. ठीक आहे. आता इथं बघा लक्ष द्या. ग ची फोड घ, ज ची झ, ड ची ध, द ची ध आणि ब ची भ. हे झाले 5. याला पण हे पण महाप्राण आहे. ठीक आहे. आता किती झाले? 5 आणि 5 10 झाले की नाही. त्यानंतर श, श आणि स. श, श, स. 10 आणि 3 किती झाले? 13. आणि शेवटचा हा ह स्वतंत्र हा 1. मग बघा 5 5 10 10 आणि 3 13 ने किती झाले? 14 काय झाले तुमचे? महाप्राण झाले. पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की अपवाद. अपवाद कोणता आहे यामधला? तर अपवाद लक्षात ठेवा. स जो आहे ना, स हा अपवाद आहे. का बरं? तर याच्यामध्ये ह येत नाही. यामध्ये ह येत नाही, तरी देखील त्याला महाप्राण म्हणतात. तरी देखील त्याला काय म्हणायचं? महाप्राणच म्हणायचं. ठीक आहे. का बरं? तर तो यांच्या संगतीला आलेला अपवाद आहे. तिथं काही लॉजिक नाही त्याला. त्यामुळे तुम्ही सिंपलचं लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न. समान स्थानी समान प्रत्ययाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? समान स्थानी समान प्रत्ययाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं? संयुक्त स्वर म्हणायचं, द्विगुणी स्वर, सवर्ण स्वर म्हणायचं आणि असवर्ण स्वर म्हणायचं. तर बघा त्याला म्हणायचं सवर्ण स्वर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सवर्ण स्वर म्हणायचं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालील विधाने लक्षात घ्या. बघा आता मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. बरोबर आहे. मराठी व्याकरणामध्ये एकूण व्यंजनांची संख्या किती रे? तर मराठी व्याकरणात एकूण व्यंजनांची संख्या आहे 34 आहे. अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकोतोने होतो. हे पण बरोबर आहे. अनुनासिकांचा ज्यावेळेस आपण उच्चार करतो ना, तर तोंडासोबत त्याचा नसिकेतून. नसिका म्हणजे काय? तर नाकातून देखील होतो. मग हा पण बरोबर आहे. ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण म्हणतात. ज्यांचा उच्चार करायला सोपं जातं त्यांना मृदू म्हणतात. हा देखील पर्याय बरोबर आहे. आणि आत्ताच आपण बघितलंय, दोनदा बघितलंय. ह्याच लेक्चरमध्ये तिसऱ्यांदा हा पॉइंट आलाय. अनुस्वार विसर्ग यांना स्वरादी असं म्हणतात. बरोबर ना? मग आता इथं काय असेल? तर सर्व पर्याय बरोबर. इथं काय असणार आहे? सर्व पर्याय बरोबर योग्य असणार आहे. एकूण व्यंजने पण 34 आहे. अनुनासिकांचा उच्चार करायला तोंडाबरोबर नाकातून पण होतो. ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू पण म्हणतात आणि अनुस्वार विसर्गांना स्वरादी पण म्हणतात. ठीक आहे. ड आणि ढ ही कोणती व्यंजने असणार आहे? बघा कठोर आहे की उष्मे की मृदू आहे की महाप्राण आहे? बघा क च ट तप त्यामध्ये तर नाहीये, पण ग ज ड दब मध्ये आहे, म्हणजेच मृदू व्यंजने. मृदू कोणकोणते? बघा ग ज ड, सॉरी इथं लिहूया आपण. बघा ग ज ड द आणि ब. ठीक आहे. आता इथं बघा ग ची फोड घ, ज ची झ, ड ची ध, द ची ध आणि ब ची काय येईल तर भ येईल. ठीक आहे. ड ची ही ध येईल. हे झाले तुमचे मृदू व्यंजने झाले. एकूण 10 आहे आणि तसे बघितले तर 37 आहे. तसे बघितले तर किती आहे? 37 आहे. पण सध्याला तुम्ही एवढे लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट. जोडाक्षर म्हणजे काय? जोडाक्षर म्हणजे काय? जोडाक्षर या शब्दाचा अर्थ काय? बघा याला म्हणायचं जोडाक्षर म्हणायचं. याला काय म्हणायचं? जोडाक्षर. याला म्हणायचं जोडाक्षर. बरोबर ना? असं का म्हणायचं? कारण जोडाक्षरामध्ये कमीत कमी 2 व्यंजन असतात आणि शेवटी एक त्यामधला स्वर मिसळलेला असतो. कमीत कमी किती व्यंजने असतात बाळांनो? तर 2 असतात आणि शेवटी त्यामध्ये मात्र एक स्वर असतो. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? जोडाक्षर म्हणणार आहे. उदाहरणार्थ बघा म अधिक ह अधिक अ. बरोबर ना? मग आता हे दोघं व्यंजन आहे आणि हा काय तो तुमचा स्वर आहे. बरोबर ना? हे दोन काय आले तर व्यंजने आलेत आणि शेवटी त्यामध्ये स्वर आहे. श बघा क अधिक श अधिक अ आले की नाही? हे दोन काय तर तुमचे व्यंजने आणि शेवटी त्यामध्ये एक काय मिसळला? तुमचा स्वर मिसळला. याला म्हणायचं जोडाक्षर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे. ठीक आहे. जोडाक्षर. नेक्स्ट. खालीलपैकी कोणतं जोडाक्षर नाही म्हटलेलं आहे? एक राहिला प्रश्न आपला 62. एक राहिला याच्यामध्ये टाईप करतानाच राहिलेला आहे. हा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. खालीलपैकी कोणतं जोडाक्षर नाही म्हणलेलं आहे? म श न्य आणि कृ. बघा आता इथं याची फोड बघा. आता म अधिक ह अधिक अ.
इथं बघा क अधिक श अधिक अ, न्य बघा द अधिक न अधिक य अधिक अ, आणि क्रू बघा क अधिक रू. मी आताच काय सांगितलं रे तुम्हाला, आता हे सांगितलं की कमीत कमी 2 व्यंजने असतील आणि त्यामध्ये एक जर स्वर मिसळला असेल तर त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. मग आता इथं बघा 2 व्यंजने एक स्वर आहे, बरोबर आहे की नाही, 2 व्यंजने एक स्वर, 2 व्यंजने एक स्वर आहे. इथं पण बघा 2 पेक्षा जास्त आहे, 3 व्यंजने, कमीत कमी 2 पाहिजे, जास्तीत जास्त किती असू द्या काही फरक पडत नाही, आणि शेवटी एक स्वर आहे. इथं मात्र तसं नाही ना, इथं एकच व्यंजन आहे, एकच काय तर व्यंजन आणि एकच काय तर तुमचा स्वर आहे, म्हणून हा काय तर तुमचा जोडाक्षर नाहीये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन जर मिळवलं, बघा आता हा क आहे बरोबर, आणि क मध्ये परत कच मिळवला, क मध्ये परत कच जर मिळवला तर त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं द्वित म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, द्वित म्हणायचं. एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवल्यास त्याला तुम्ही द्वित असं म्हणणार आहे. ओके, नेक्स्ट. स्र हा शब्द कसा तयार झालेला आहे, बघा खूप महत्वाचा प्रश्न हा. श्री गणेशामधला स्र आहे, कसा तयार झाला, श अधिक र अधिक अ, श अधिक र अधिक, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे काय त्याचं योग्य उत्तर. बघा न हा हे अनुनासिक कोणत्या उच्चारा प्रकारातील आहे, न बघा काय कोणत्या उच्चारा प्रकारामध्ये येईल, बघा बरं हे न हे कशात येणार आहे, तर बघा दंत्यमध्ये पण येत नाही, मूर्धन्यमध्ये पण येत नाही, तालव्यमध्ये येतं, ते कंठेमध्ये पण येत नाही, तालव्य, बरोबर ना. तर यश आपण तिथं म्हणतो ना त्यानुसार येतो तालव्य. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार कसा आहे, जनाबाई बघा 2 हे लक्षात ठेवा, दंत मूलीय, दंत मूलीय किंवा याला दंत तालव्य असं म्हणतात, दंत तालव्य असं म्हणतात. आणि हा तुमचा तालव्य, हा तुमचा तालव्य, हा असतो तुमचा अयुक्त, याचा उच्चार करताना अ येतो, हा असतो तुमचा य युक्त, याचा उच्चार करताना य येतो. मग आता जनाबाई शब्द म्हणता असताना, जनाबाई हा शब्द उच्चार करत असताना त्यामध्ये अ आलेला आहे, त्यामध्ये काय आलेलं आहे, अ आलेला आहे, म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे, दंत मूल्य असणार आहे. म्हणून योग्य उत्तर काय असेल तर दंत मूल्य. तालव्य का नाही येणार, कारण त्याच्यामध्ये य नाही आलेलं आहे. जसं की आपण जल शब्द म्हणतो बघा, जल, तर याच्यामध्ये य येतो, यामध्ये काय येतो त्यावेळेस तालव्य म्हणा, आणि ज्यावेळेस ज्याच्यामध्ये अ आला असेल तर त्याला काय म्हणायचं, दंत मूल्य म्हणायचं. ठीक आहे, नेक्स्ट. त थ ध घ न ल स ही 7 व्यंजने कोणती, बघा त थ ध घ न ल स. ठीक आहे, औष्ट्य दंत्य मूर्धन्य तालव्य. तर ही जी आहे ना दंत्य वर्ण आहे, फक्त याच्यामधला घ नाहीये, त्यामध्ये घ नाही, तो चुकून टाईप मध्ये आलेला आहे. बघा त थ, हा बघा त थ इथं नाही आलेला आहे, हा त थ, याच्याऐवजी काय आहे, ध इथं, त थ द ध न लस. ओके, असं लक्षात ठेवायचं की लस कुठून दिली जाते, लस तर दंत्यामधनं दिली जाते, हे सुद्धा करू शकता तुम्ही. आणि जो आहे ना बघा, हा पहिला द इथं, इथं द, सॉरी इथं लिहितो मी द ध, ठीक आहे, त्याच्यानंतर बघा न आलेला आहे, न, त्यानंतर बघा इथं त आलेला आहे, त थ, असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही, जसं सोपं राहील तसं, किंवा डायरेक्ट पाठ करा. ओके, याचा उच्चार करताना त थ, आपली जी जीभ आहे, आपली जीभ ते आपल्या दातांना स्पर्श करते ह्या वर्णांचा उच्चार करताना, त थ द ध न लस. तुम्ही पण उच्चार करून बघू शकता, जिभेचा स्पर्श आपल्या दाताच्या मागील बाजूला होतो. ओके, नेक्स्ट. लॉजिक करा किंवा रट्टा मारून करा, कसंही करा पण करा. विसर्ग हा एक तालव्य, औष्ट्य, कंठ्य आणि दंत तालव्य. विसर्ग हा काय असणार आहे, बघा विसर्ग काय असणार आहे तुमचा, कंठ्य की दंत तालव्य की औष्ट्य, तर विसर्ग हा तुमचा कंठ्य, विसर्ग हा तुमचा काय तर कंठ्यच असणार आहे, सॉरी कंठ्य नाही विसर्ग. विसर्ग बघा इथं आपण लिहितो ना क ख ग घ ड ह आणि विसर्ग, बरोबर आहे. विसर्ग हा तुमचा काय असणार आहे, कंठ्य असणार आहे, कंठ्य. ओके, नेक्स्ट. च च्या वर्गातील च छ ज झ ज झ ह्या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होतो बघा. च च्या वर्गातला च छ ज झ, कंठ तालव्य, मूर्धन्य कंठ्य, तालव्य दंत तालव्य, दंत्य आणि औष्ट्य. तर च छ यांचा उच्चार जो आहे ना तो दंत तालव्य आणि तालव्य अशा दोन्ही पद्धतीने होतो, अशा दोन्ही पद्धतीने होतो.
तालव्य आणि दंत तालव्य. ठीक आहे ना, आपण सांगितलं ना आता तालव्य य युक्त, दंत तालव्य अयुक्त. ओके, नेक्स्ट. पुढीलपैकी वत्स्य ध्वनी कोणाला म्हणतात? कंठ, तालव्य, दंत तालव्य आणि मूर्धन्य. तर बघा वत्स्य ध्वनी जे आहे ते कशाला म्हणतात? दंत तालव्याला म्हणायचं. वत्स्य ध्वनी कशाला म्हणायचं? दंत तालव्याला. हा प्रश्न मीरा भाईंदर 2022-23 ची जी भरती झाली होती ना, तर 2022-23च्या भरतीला विचारलेला हा वत्स्य ध्वनी दंत तालव्य. ठीक आहे, नेक्स्ट. श न्य हे काय? मृदू व्यंजने, जोडाक्षरे, महाप्राण, कठोर. तर श आणि न्य हे काय? तर तुमचे सध्याला जोडाक्षर म्हणू शकता तुम्ही यांना. ठीक आहे ना, जोडाक्षरे. मराठीचे पारंपरिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहे? काय म्हणलंय तिथं? पारंपरिक हा शब्द आलेला आहे, पारंपरिक. मग आता बघा 52, 50, 48, 47. तर पारंपरिक जे आहे ना ते 48 सांगायचं. पारंपरिक जर विचारलं तर काय सांगायचं? 48 सांगायचं. आणि आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची बॅच करायची, मराठी व्याकरण किंवा पोलीस भरती, संपूर्ण पोलीस भरती बॅच जर करायची असेल तर फक्त 99 रुपयाला संपूर्ण पोलीस भरती. आणि मराठी व्याकरण फक्त आणि फक्त 19 रुपयाला आहे. 19 रुपयाला. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी 8329603029 ह्या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. ॲप लिंक नावाने मी तुम्हाला ॲपची लिंक देईल. ॲप डाउनलोड करा. पोलीस भरती फोल्डरमध्ये तुमच्या मित्रांना, भावांना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण याचा फायदा घेता येईल. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला त्याची लिंक देतोय. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावं लागतं? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन दोन व्यंजनचे एकत्रीकरण, व्यंजन स्वर यांचं एकत्रीकरण, दोन स्वरांचं एकत्रीकरण आणि व्यंजनामधून स्वर काढून टाकणे. तर बघा व्यंजन आणि स्वर यांचं एकत्रीकरण, व्यंजन आणि स्वर यांचं काय तर एकत्रीकरण, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आज आपले 25 प्रश्न पूर्ण झाले. एक प्रश्न पीपीटी मध्ये कमी आहे, तो आपण ज्यावेळेस उद्या आपली जी 76 ची सिरीज सुरू होणार आहे त्या 76च्या सिरीज मध्ये मी तो प्रश्न तुमचा यामध्ये ऍड करून देईल. ठीक आहे, चला आजचं लेक्चर हे आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. धन्यवाद.